मित्रांनो, 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या महत्त्वाच्या निवडणुका आहेत. मात्र संपूर्ण देशाचे लक्ष आहे ते महाराष्ट्रावर. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला. या दोन्ही पक्षांचे आता दोन गट आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आज भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारी निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास. मित्रांनो, 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या महत्त्वाच्या निवडणुका आहेत. मात्र संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्रावर. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला. या दोन्ही पक्षाचे आता दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आज भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारी निवडणूक अस्तित्वाची लढाई असणार आहे. महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेससोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत. मात्र आता घोडा अडला आहे ते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी मुंबईत बैठका सुरू आहेत, मात्र मार्ग निघत नाही. दरम्यान महाविकास आघाडीला वंचितची गरज का आहे आणि प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ठाम का आहे, त्यात लवचिकता का नाही, हे प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चिंध्या झाल्या आहेत. दोन प्रादेशिक पक्षांचे 4 गट झाले आहेत. त्यामुळे मतदार देखील संभ्रमात आहेत. विरोधकांना त्यांची कार्यशैली ठरवण्याची खास गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यांचा सामना हा भाजप आणि RSSशी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येणारी निवडणूक वंचितने संधी म्हणून घ्यावी अशी चर्चा सध्या रंगली आहे. मित्रांनो, 2019 मध्ये सुद्धा वंचित आणि महाविकास आघाडी युतीची चर्चा रंगली होती. मात्र ऐनवेळी चर्चा फिसकटली प्रकाश आंबेडकर यांनी. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलण्याचा हट्ट धरला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही. पण आंबेडकरांनी 13 कोटींच्या महाराष्ट्रात 50 लाख मते मिळवली. याचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बसला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार पडले आणि फायदा भाजप शिवसेना युतीला झाला होता. राजू शेट्टी हे देखील वंचित इफेक्टमुळे निवडणूक हारले होते. त्यामुळे वंचितने आपली ताकद दाखवून दिली. फक्त त्यांना गरज होती मदतीची. ती मदत त्यांना युतीमुळे मिळाली असती. स्वतंत्र लढून वंचितला कधीही जिंकता येणार नाही हे राजकीय सत्य आहे. कारण स्वतः प्रकाश आंबेडकर यांना देखील अकोला आणि सोलापूर अशा 2 ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव आढळराव पाटील, राजू शेट्टी, अनंत गीते अशा दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला होता. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने खाल्लेल्या मतांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 12 पेक्षा जास्त जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान यावेळी राजकीय परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेणे गरजेचे आहे. राज्यात वंचितची ताकद आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील 3ही पक्षांना सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण राजकीय गेम हा भाजपच्या बाजूने असणार आहे. भाजप सध्या राजकीयदृष्ट्या मजबूत आहे. बिहारमधील सत्तापालट असेल किंवा राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढलेले महाराष्ट्र दौरे, कोस्टल वे शुभारंभ, शिवडी न्हावा अटल सेतू उद्घाटन, सोलापूर, पुणे या ठिकाणी मोदी आले होते. त्यामुळे सर्व राजकीय गेम भाजपच्या बाजूने आहे. कारण यापूर्वी महाविकास आघाडीला पहिला अंदाज होता की 48 पैकी 38 जागा तरी मिळतील. मात्र तो आकडा आता 30 पर्यंत आला आहे. मराठा हा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी पळवला. याचाही फायदा भाजपला होऊ शकतो. शिवाय मित्रांनो, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसच्या नाना पटोलेंना जुना विरोध आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला 12 जागांचं वक्तव्य केलं होतं. पण त्यानंतर सुरुवातीला कोणीही वेगवेगळे दावे करतात असे ते म्हणाले होते. म्हणजे ते जरा खाली आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या 2 ज्युनियर सहकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीत पाठवलं.
ज्यांना फारसी मान्यता देखील नव्हती. यावेळी इतर पक्षांचे मोठे नेते बैठकीत होते. त्यानंतर ते मुंबईत बैठकीला आले. ते म्हणाले, मी आघाडीत नाही, मी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर आहे. त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं नाही, कारण महाविकास आघाडीने दिलेल्या पत्रावर नाना पटोले यांचे नाव होते आणि त्यांना प्रकाश आंबेडकरांना विदर्भातील जुना विरोध आहे. नाना पटोलेंना कुठलाही अधिकार नाही. पत्रावर बाळासाहेब थोरात यांची सही पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे ह्या ज्या आडमुठ्या भूमिका प्रकाश आंबेडकर घेत आहेत, तरी देखील महाविकास आघाडीला त्यांना सांभाळून घ्यावं लागेल अशी स्थिती सध्या राज्यात आहे. प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत सध्या जागा नाही. तिथं आधीच 3 पक्ष आहेत, पण त्यांना महायुतीची बी टीम बनायचं असेल महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी, तर यात दोघांनाही एकमेकांची गरज आहे. यापूर्वी देखील वंचितनं असं केलं आहे. त्यांच्यावर तसे आरोप देखील झाले आहेत. वंचित आत्तापर्यंत महाविकास आघाडीशिवाय स्वतंत्रपणे लढली. भाजपला त्यांनी अप्रत्यक्ष मदत केली आहे. असं करून ते महाविकास आघाडीचा मार्ग रोखू शकतात. पण आता महाविकास आघाडीला वंचितची खूप गरज आहे, कारण 2019मध्ये महाविकास आघाडीला 12 जागांवर फटका बसला होता. त्यामुळे 1 किंवा 2 जागा त्यांना द्याव्या लागतील. प्रकाश आंबेडकर यांनी आता स्पष्ट भूमिका घेतली आहे की आता भाजप आणि मोदींना त्यांचा विरोध आहे. तसेच 2019मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत भेटण्याचा हट्ट धरला होता. तर मित्रांनो, प्रकाश आंबेडकर व्यक्तिमत्वाचा अंदाज कुणाला लागला नाही. त्यांच्यावर थेट टीका करण्याचे विरोधक देखील टाळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याचा त्यांना फायदा होतो, पण त्यांना रोखठोक, प्रांजळ आणि स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. प्रकाश आंबेडकर यावेळी नेहमीपेक्षा वेगळी भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे, कारण संविधानासाठी लढाई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी संविधान रक्षकाची भूमिका त्यांना घ्यावी लागेल. अशी भूमिका घेतली नाही तर 2019च्या लोकसभेतील ताकद जशी विधानसभेत कमी झाली ती आणखी कमी होईल. आज वंचितची ताकद आहे, पण आता दोघांनाही सलोख्याची भूमिका घ्यावी लागेल. वंचितला जर सोबत घेतलं नाही तर महाविकास आघाडीला देखील मोठा फटका बसेल. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचे मनोमिलन होईल का? ते लोकसभेला एकत्र लढतील का? आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.